एक 12th मॅन. चला झटपट चला, विनंती आहे. शुभम सर चला, कोणाला तरी पाठवून द्या एक जणाला. या मधून या, धावत पळत या. यानंतर अमर सर. थेऊर संघनायक आपला अतिरिक्त खेळाडू लगेच इकडे पाठवा. थेऊर संघनायक आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. जाऊयात मॅचकडे. आपण बघतो एका बाजूला केसनन 11 आणि दुसऱ्या बाजूला थेऊर 11. प्रेक्षणीय मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आहोत. आणि
थेऊर संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि त्यांच्या विरोधात केसनन संघाकडून सलामीचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रदीपनं आतापर्यंत 2 चेंडू फेस केले, 2 चेंडूवरती 2 धावा निर्माण केल्यात. 100 धावांच्या स्ट्राईक रेटने तो खेळतो आहे. यावेळेला शॉट मोठा आहे, उंच आकाशात चेंडू, केन को बाउंड्री लाइन के पार भेजा, केन बास को सजा, केसनन टायगर्स करा जब्बरच्या दिया बाजा आणि ते शॉट अप्रतिम आहे. प्रदीपच्या बॅटमधून षटकार. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचेल. यावेळेला मृत चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आहोत. 6 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आहोत. यावेळेला मात्र लेग ग्लान्स केलंय. पाठीमागून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करेल, तोपर्यंत चेंडू पुन्हा एकदा परार होतोय. थांबला ना सूर्य कधी, थांबली ना धारा, धुंद वादळांनी गोठला किनारा आणि पुन्हा एकदा प्रदीपच्या बॅटमधून चौकार. जलवा मैदानाच्या आतमध्ये बरकरार आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत त्याने एक षटकार खेचला, एक चौकार खेचलाय. चांगली खेळी झालेली आहे. खोलवरती टप्प्याचा सुंदर चेंडू इथे आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती, विशाल गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. 5 चेंडू टाकलेत, 12 धावा आपण बघतोय त्याने आतापर्यंत खर्च केलेत. जे की आतापर्यंत पॉवर प्लेच्या मानानं एक चांगलं षटक आहे. फक्त शेवटचा चेंडू महत्वाचा आहे. राऊंड द विकेट, राईट आर्मनं टाकलेला बॉल, खोलवरती टप्प्याचा चेंडू. पहिलं षटक दर्जेदार राहिले. भले 2 मोठे फटके जरूर आलेत, पण दुसऱ्या बाजूला आपण बघतोय थेऊर संघानं एकंदरीत चांगलं कंट्रोल ठेवलेलं आहे पहिल्या षटकाच्या अखेरपर्यंत. आणि इथे पुन्हा एकदा आपण बघतोय बॉडी लाईनवरती चेंडू आला होता. चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या अगदी जवळपास बाहेर. आपण बघायचे पंचांचा इशारा आणि पुन्हा एकदा षटकार येतोय. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंद बाज को सजा, केसनन टायगर्स करा जब्बाच्या दिया बाजा. हा षटकार देखील सुंदर होता आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. धावसंख्येकडे जाऊयात आपण आता.
धावसंख्येकडे जाऊयात. केसनंद 11 संघाने आतापर्यंत 1.4 चेंडूंचा समाचार घेत असताना इथे पुन्हा एकदा इनसाइड आउट, पुन्हा एकदा पॉवर आहे, जोश आहे, होश आहे आणि पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा भेटली आहे. चौकार मोका आपण बघतोय राजेशच्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्यात आणि केवळ 5 चेंडूमध्ये असं आलंय. अखेरचा चेंडू आहे, अपयशाला भरून काढायचंय, त्यासाठी डेफिनेटली हा चेंडू विचारपूर्वक टाकायचा आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, शॉट खास आहे, फटका जबरदस्त आहे आणि हा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. नंतर केसनंद 11 संघाने आतापर्यंत पॉवर प्लेचा सुरेख वापर केला. पहिल्या षटकामध्ये अपयश जरूर आलं होतं, पण त्याच्यानंतर पॉवर प्लेचा पॉवरफुल जोश त्यांनी दाखवला. 34 पर्यंत मजल त्यांनी आतापर्यंत मारलेली आहे. त्याच्यामध्ये स्वप्नील एकच चेंडू खेळला, एका धावेवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला प्रदीप 11 चेंडूमध्ये 32 धावा, 3 चौकार, 3 षटकांचा त्याच्यामध्ये समावेश. यावेळेला स्वप्नीलची बॅट देखील तळपली आहे, बॉल जातोय पुन्हा एकदा आकाश मार्गानं सीमारेषेच्या बाहेर. काव कॉर्नर मिड विकेटमध्ये केलेला सुंदर हल्ला, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. देखील दुसऱ्या बाजूनं खूप चांगल्या प्रकारे प्रतिस्पर्धी संघाचं आक्रमण तोडून काढतो आहे, परंतु गोलंदाजांना उभं राहणं गरजेचं आहे. हा चेंडू डेफिनेटली फसलाय. डेफिनेटली आपण बघतो की जवळपास स्लॉटमध्ये चेंडू होता, पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. चांगला चेंडू म्हणू शकतो आपण. वेगवेगळ्या टप्प्यांवरती तुम्हाला काम करावं लागेल, वेगवेगळ्या लाईनवरती तुम्हाला काम करावं लागेल आणि फलंदाजांची बलस्थानं तुम्हाला माहिती असतील तर त्यांच्या कमकुवत स्थानांवरती तुम्हाला अटॅक करणं सोपं जाईल. व्हेरिएशन त्यासाठी महत्त्वाचं राहतं. त्यावेळेला चेंडू उंच आकाशामध्ये आहे आणि आता इथे क्षेत्ररक्षक धावत तर आलाय, अडवण्याचा सुरेख प्रयत्न केला. पलीकडे क्षेत्ररक्षक कव्हरसाठी होतात. तुर्तास 2 धावा, 2च्या मदतीने धावसंख्या पुढे. धावसंख्या 42 वरती जाऊन टेपलेली आहे. षटकामध्ये आतापर्यंत विशालनं गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये केवळ 12 धावा खर्च केल्या होत्या आणि विशाल पुन्हा गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या चेंडूवरती स्वप्नीलनं षटकार खेचला, त्याच्यानंतर डॉट चेंडू, त्याच्यानंतर 2 धावा, असं समीकरण राहिलेलं आहे. स्वप्नील बालंबाल बचावलाय. 4 चेंडू 9 या धावसंख्येवरती स्वप्नील खेळतोय. ऑन अ स्ट्राईक स्वप्नील. हा चेंडू चांगला, बॅट वेगात फिरली होती, पण चेंडू चांगला आहे. प्रतिस्पर्धी संघ किती ताकदवान असला तरी देखील मार्ग सापडत नसतील तेव्हा स्वतःच्या मनाला काही गोष्टी सांगत राहा. मैं ओ परिंदा हूं जो रास्तों से पीछे हटता नहीं. मैं ओ परिंदा हूं जो रास्तों से पीछे हटता नहीं. आंधी चाहे कितनी ताकतवर क्यों न हो, मैं कभी रुकता नहीं. सामने अगर शैतान भी खड़ा हो तो मैं कभी झुकता नहीं, क्योंकि मेरे खून के बूंद बूंद में तूफान है, तूफान में आग है, आग में जुनून है और जुनून का नाम छत्रपती शिवाजी महाराज है. अडचणी जेव्हा जेव्हा येतील तेव्हा शिवचरित्र तुम्हाला आठवलं पाहिजे. धावसंख्येकडे जाऊयात. आतापर्यंत 43 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये पुन्हा चांगली गोलंदाजी करतोय विशाल. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आलाय, त्याच्यानंतर त्याने डॉट चेंडू टाकलाय, त्याच्यानंतर त्यानं जिथे 2 धावा आल्या तिथे आपण बघतो त्याने विकेटची संधी निर्माण केली होती, परंतु चेंडू खूप जास्त मागे राहिला होता. आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी विशालची. इथे पुन्हा एकदा चेंडू हवाई मार्गानं बिग शॉट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा 6 धावांसाठी यलगार षटकार येतोय.
शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरख पवार अध्यक्ष छावा संघटना प्रोप्रायटर चिंतामणी डेव्हलपर्स यांकडून ओहोर संपली. कुमार जाधव गोलंदाजी मार्कवरती पहिल्या 3 षटकांमध्ये केसनंद 11 संघाची जबरदस्त आगेचूक आपण बघितली. यावेळेला हा चेंडू सुरेख आहे. इनसाइड एज घेतलेला चेंडू यष्टांच्या जवळून निघून गेला. पहिलं यश मिळेल असं वाटलं होतं पण तुर्तास नाही. आता विकेटची आणखी प्रतीक्षा करावी लागेल. 6 षटकांची मॅच आहे आणि हे 4थं षटक कुमार जाधवच्या हातामध्ये. यावेळेला चेंडू उंच आकाशामध्ये आहे. फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज चेंडूच्या खाली उलट पळत गेला. झेल प्रचंड अवघड होता परंतु तरी देखील त्यानं प्रयत्न केले. गोष्टी अवघड आहेत म्हणून सोडून द्यायच्या नसतात. धावसंख्या पुढे आणि केसनन 11 संघाचं अर्धशतक धावफलकावरती 50 धावा 3.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. हा चेंडू पुन्हा एकदा समाचार घेतलाय. फलंदाज पुन्हा एकदा जोशात. प्रदीपच्या बॅटमधून आणखीन एक तडाखेबंद फटका आणि डॅनी सरांचा अनोखा इशारा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. आणि डॅनी सरांचं मिशन हळूहळू पेटायला लागले. जसं पेटल तसं तसं तुम्ही तुमच्या नजरा दुसरीकडे कुठे जाणारच नाहीत. हा निर्धाव चेंडू आपण बघतोय. भले मोठा स्ट्रोक आलाय पण कुमार जाधवच्या गोलंदाजीबद्दल चर्चा केली. पहिला डॉट त्याच्यानंतर सिंगल षटकार डॉट म्हणजे डॉट चेंडूंची संख्या जास्त आहे. 2 चेंडू डॉट आलेत. एका चेंडूवरती सिंगल आली आहे. विकेटचा प्रयत्न होता. पॉईंटचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही पोहोचू शकला. एक सिंगल. सिंगलच्या मदतीने 57 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय आणि या षटकातला हा अखेरचा चेंडू आहे. कुमारनं खूप सुंदर चेंडू टाकलेले आहे. विशेषतः आपण बघतो मलिंगा स्टाईलनं जी गोलंदाजी केली आणि असे चेंडू जज होणं हे जास्त अवघड राहतं. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरख पवार अध्यक्ष छावा संघटना प्रोप्रायटर चिंतामणी डेव्हलपर्स यांकडून ओहोर संपली. यानंतर पुढच्या षटकासाठी आपण करूयात मायक्रोफोनवरती छोटासा बदल. याच गावचे भूषण सन्माननीय श्रीकांतजी कांबळे सरांना आपण ऐकणार आहोत. या सर आपलं स्वागत आहे. थँक्यू सर. या ठिकाणी कोलवडी प्रीमियर लीग पर्व 5वे इन्व्हिटेशन सामना चालू आहे. खूप असा रंगतदार सामना. बॉलिंग एंडवर महेश मांजरे आणि बॅटिंग एंडला स्वप्नील सातव. आणि हा भिरकावलेला आहे स्क्वेअरच्या दिशेने. 1 धावा. पाच ओव्हर प्रगतीपथावरती. सुरुवातीचे फलंदाज बॅटिंग करत आहे. यानंतरचा फटका सजवला आहे फ्लिक या पद्धतीचा मिडॉनच्या दिशेने. 6 धावा. डीजे.
शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. पासष्ट धावसंख्या या षटकारानंतर या ठिकाणी या ग्राउंडवर ज्या स्पर्धा घडत आहे आणि पुन्हा एकदा फटका 1 बाउन्स 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान कोलडे गावचे युवा उद्योजक दत्तात्रय विठ्ठलजी उंद्रे आपण उपस्थित राहिलात. आपलं कोलडे क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे शिवयोग नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक अशोकांना बालसिंग, उद्योजक केतनजी उंद्रे, अभिषेकजी उंद्रे, सर्वच उपस्थितांचं, त्याचप्रमाणे कोरडेगावचे उद्योजक तुषारदादा गायकवाड, सर्वांचं कोरडे क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात या ठिकाणी भव्य असा फायनलचा सामना होणार आहे. तरी सर्वांनी आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा लगातार दुसरा षटकार, ओव्हर मधला तिसरा आणि लगातार दुसरा षटकार प्रदीप यांच्या बॅटमधून डीजे. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. यानंतर फायनलचा सामना होणार आहे. पुन्हा एकदा तो शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंज ऑफ पेस महेश यांच्या बॉलिंगमध्ये. ओव्हर संपलेली आहे. ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 81 फॉर नो लॉस. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय गोरख पवार अध्यक्ष छावा संघटना प्रोप्रायटर चिंतामणी डेव्हलप काळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. या विशेष सामन्याचा आनंद घेण्यासाठी विशेष मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. थेऊरचे पोलीस कॉन्स्टेबल सन्माननीय कुलकर्णी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आम्ही कोलवडी प्रीमियर लीग 2025 मध्ये आयोजक कमिटीच्या वतीने करतो मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. एक सुंदर देखणी स्पर्धा आणि देखण्या स्पर्धेची आणखी उंची वाढवण्यासाठी आपण बघतोय इथे प्रेक्षणीय सामन्याचं आयोजन केलंय. एका बाजूला थेऊरचा सर्वोत्तम 11 खेळाडूंचा संघ, तर दुसऱ्या बाजूला केसरनच्या सर्वोत्तम 11 खेळाडूंचा संघ आणि या 2 ताकदवान संघांच्या दरम्यान रंगलेली ही झुंज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. इथे पुन्हा एकदा आपण बघतोय शॉट पॉवरफुल आहे. क्षेत्ररक्षक होता, परंतु टप्पा पडल्यानंतर बाउन्स खूप चांगला मिळाला आणि चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. या धावसंख्या आपण बघतोय 85 वरती जाऊन पोहोचलेली आहे. कुमार यांनी यापूर्वीचं षटक चांगलं टाकलं होतं, त्यामुळेच आपण बघतो की अखेरच्या षटकासाठी त्यांना पुन्हा पाचारण केलंय. एक सुंदर ब्लॉक होल डिलिव्हरी, शॉट पूर्णपणे ब्लॉक केला. खरं तर मनामध्ये वेगळा शॉट होता, परंतु कुठे ना कुठे वाटलं की हा आपले क्लीन बोल्ड होईल, तेव्हा डिफेन्स केला. चांगलं क्रिकेट. आणि बरोबर 4:30 वाजता आपण कोलवडी प्रीमियर लीगच्या फायनलचा शेवटचा सामना आपण इथे चालू करणार आहोत. इथे जेल निसटलाय. धावसंख्या आपण बघतोय 86 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही नॉट आउट आहे. इथे पुन्हा चेंडू उंच आकाशात आणि पुन्हा एकदा फलंदाज जोशात. चेंडू 7 षटकार.
शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय आणि या दोघांचा जोश अजूनही थांबलेला नाहीये. कंटिन्युअसली असा कारनामा सुरू आहे. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट शॉट नेत्रदीपक. वाह वाह वाह, कौतुक करावं तेवढं कमी. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंदबाज को सजा, केसनन टाइगर्स का राजा बचा दिया बाजा. अब 22 चेंडू आतापर्यंत खेळलाय प्रदीप आणि त्याच्यामध्ये केवळ 4 चौकार मारलेत. पण षटकार जर बघायला येईल तर तब्बल 10 षटकार मारलेत. वाह, काय जबरदस्त खेळी राहिली आतापर्यंत प्रदीपची. आणि यावेळेला मात्र महेश मांजरे यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. इनिंग संपलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 99. जिंकण्यासाठी 100 धावांचं लक्ष केसनन टायगर संघानं थेऊर स्पायडर संघाला दिलेलं आहे. सलामीचे 2 सलामीवर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नवीन इनिंग चालू होते. नवीन इनिंगसाठी आपण करूयात मायक्रोमूर्ती पुन्हा एकदा बदल आणि या इनिंगसाठी आमंत्रित करूया सन्माननीय प्रवीण गायकवाड सरांना. या सर आपलं स्वागत आहे. धावांचं लक्ष, 100 धावांचं टार्गेट. प्रेक्षणीय सामना तुम्ही पाहतायत. सेलिब्रिटी मॅच तुम्ही या ठिकाणी पाहतायत. केसनंद आणि त्यांच्या विरोधात थेऊर अशी लढत क्रिकेटचे रसिक पाहतायत. दोन्ही गावामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. दोन्ही गावामध्ये
अनेक क्रिकेटच्या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं आयोजन होताना आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला वैभव, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कुमार मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतात. थेऊर प्रीमियर लीग नुकतीच जी संपन्न झाली त्यामुळे चांगला परफॉर्मन्स या खेळाडूंचा राहिलेला आहे. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय धावांचा प्रचंड मोठा उच्चांक केसनन टीमनं जो उभा केला. पीटीसी लाईव्ह टीम अतिशय दर्जेदार प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं होताना पाहायला मिळते. आणि या आयोजन जे केले सन्माननीय स्वप्नील उंद्रे, सन्माननीय महेश उंद्रे, सन्माननीय दत्ता मरबेक यांच्या वतीने या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केले. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू कुमार यांच्यासाठी अगदी आपण पाहतोय डॉट येईल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय. 6 ओव्हरची मॅच आहे, 6 ओव्हरचा सामना क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळतोय. लगेचच फायनलची मॅच चालू होईल. ही मॅच संपल्यानंतर, परंतु या प्रेक्षणीय सामन्यावरती कोण आपलं नाव करतंय खूप महत्वाचं आहे. कुमार स्ट्राईक एंडवरती सज्ज. यावेळेला अगदी आपण पाहतोय वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. सातत्यानं क्रिकेटवरती असलेलं प्रेम जे जोपासले आणि या आपण पाहतोय हे खेळाडू परिसरात अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतात. थेऊरचा संघ एका बाजूला, केसननचा संघ एका बाजूला नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय. ओ कुमार काय फटका खेळलाय, आउट ऑफ दी पार्क, बिग सिक्सर. कुमार यांचा जलवा, नो चान्स, 6 रन. सात धावा धावफलकावरती, 7 रन ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. आक्रमण करण्याची फार मोठी क्षमता आहे कुमार यांच्याकडे आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेला काय ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेला जेल निसटला आणि त्यानंतर मात्र सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. पहिल्याच दिवशी कुमार यांच्या बरोबर अगदी आपण पाहतोय जेवण करण्याचा योग आला आणि त्यावेळेस थोडीशी चर्चा क्रिकेटची रंगत असताना त्यांनी सांगितलं की मला क्रिकेट पासून कुणी दूर करू शकत नाहीये. क्रिकेट रक्ता रक्तात नसा नसात त्या ठिकाणी मात्र वसलेला आहे. यावेळी अगदी आपण पाहतो आहे कॉट अँड बोल्ड मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विकेटचं पतन. थेऊर टीमला लागलेला हा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रेक्षणीय सामना, कोण जिंकणार ही मॅच? प्रेक्षणीय सामन्यासाठी देखील एक आकर्षक चषक ठेवला गेलेला आहे. पण तो चषक थेऊर गावामध्ये जाणार की केसनन गावामध्ये जाणार, येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. आनंद थेऊर टीमला खऱ्या अर्थानं आनंद देऊन जाणार का? आनंद मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला ओव्हर द कव्हर हेड अगदी आपण पाहतोय प्रयत्न सुरेख त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सामना जरी प्रेक्षणीय असला तरी आपण पाहतोय किती मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. अक्षयजी देशमुख यांचं देखील मनापासून स्वागत असेल. सोमा सर अगदी आपण पाहतोय चांगला खेळ त्यांचाही दिवसभरात आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या 9. फायनलला टीम आहे प्रतापगड पॉवर्स. सोमा सर इन ॲक्शन यानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतील. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट केली जाईल. डायरेक्ट शीटचा प्रयत्न, यष्ट्यांचा वेध त्या ठिकाणी चेंडून निश्चितपणे जो घेतलाय. सामना प्रेक्षणीय असला तरी अगदी आपण पाहतोय संघर्ष किती मोठा आहे, जिंकायचंय. थेऊर म्हणत असेल की या थेऊर गावामध्ये ट्रॉफी घेऊन जायचंय, दुसऱ्या बाजूला केसनन टीम म्हणत असेल ही ट्रॉफी आम्हीच घेऊन जाणार. अगदी आपण पाहतोय एका षटकाचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती आहेत. 6 ओव्हरची लढत आहे आणि 100चं टार्गेट आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय.
षटक क्रमांक टाकलं जे जाईल ते दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. केसनंद विरुद्ध थेऊर, थेऊर विरुद्ध केसनंद हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे. पहिल्या षटकात 10 आल्यात. षटक क्रमांक दुसरं टाकलं जाईल. फक्त झटपट खेळा विनंती आहे, कारण की फायनलचा वेळ आपल्याला दिलेला आहे. या वेळेला पुन्हा एकदा हवाई फायर सीमारेषेच्या लगत एक सुरेख झेल टिपलाय. स्वतःवरतीच नाराजी व्यक्त करताय कुमार. फटका चांगला होता, परंतु तेवढाच अप्रतिम झेल टिपला जातो आहे. विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कुमार बॅक टू द पॅव्हिलियन. दिल में है प्यार तेरा होठों पे गितवा 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 दिल में है एक बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यांचं एक वाक्य पॉप्युलर आहे, कॅचे. त्यांचं पॉप्युलर वाक्य अगदी आपण पाहतोय. कॅचे या नावाने नक्कीच प्रसिद्ध झालेले आहेत. जितू सर अनेक गोष्टी नक्कीच त्यांनी सांगितल्या. ओ यावेळेला अगदी आपण पाहतो आहे चांगलं कलेक्शन. एक धाव त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कंप्लीट होताना पाहायला मिळते. सिंगल त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक जर पाहिलं तर 11 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती ओव्हर क्रमांक 2चा खेळ मार्गस्थ आहे. सातत्याने या सगळ्या युवकांनी क्रिकेटवरती प्रेम केले आणि त्याचमुळं अगदी आपण पाहतोय. ओ यावेळेला क्रॉस द बॅट लॉंग लेगच्या दिशेला चेंडू पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला. धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. थेऊर विरुद्ध केसनंद, केसनंद विरुद्ध थेऊर ही लढत क्रिकेटचे रसिक पाहत आहे. 12 धावा धावफलकावरती. 6 ओव्हरची मॅच अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. ओव्हर क्रमांक 2, 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला चांगला फटका बिटवीन द गॅप. कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा फोडलीये, तोडलीये. चेंडू सीमारेषाच्या बाहेर चौकारासाठी. महेश ऑन फायर. पाहुनी मोका हा मारलाय चौक. महेश मांजरे अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण. ऑट अ शॉट, स्ट्रेट हिट, बिग हिट केलाय. चेंडू सुसाट वेगा सीमा पार चौकार. पाहुनी मोका योगेश भाऊ मुरकुटे आपणही उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. युवा उद्योजक राहुल शेठ पवार आपलंही मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर हे दाते आम्हाला लाभले म्हणूनच ही क्रिकेटची स्पर्धा आम्ही यशस्वी संपन्न करतोय.
ओ कॉट बिहाइंड. अगदी आपण पाहतोय बॅटची कडा घेतलीये. चांगली फलंदाजी करत होता महेश मांजरे. परत त्यांना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. म्हणजे हुकला विलास सोनवणे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. टोटल वरती नजर टाकली. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्या. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. माफ करा, तिसरं षटक या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जारी आहे. ओ आडव्या बॅटने फटकायचा खेळायचा होता विलास सोनवणे. मला तर एकाच कंपनीमध्ये कार्यरत आहेत स्वप्नील आणि या विलास. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय या खेळताना पाहायला मिळतात. 21 वरती 3 गडी बाद. यावेळेला संधी पुन्हा एकदा प्राप्त झालीये. 1-2 काय ड्रॉप. धावफलकावरची धावा आपण पाहतोय 22 धावा. धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कॅप्टन आहेत विलास सोनवणे. संघाचे संघनायक, संघाचा कणा अगदी आपण पाहतोय. येस, दत्ता मरबे आमचे आयोजक आणि महेश उंद्रे आयोजक. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करायचा आहे. विनंती करतो आमचे दोन्ही आयोजक आणि दोन्ही संघांसाठी सूचना असतील ज्या फायनल मध्ये आहेत. प्रतापगड पॉवर्स उजव्या हाताच्या पॅव्हिलियन मध्ये तुम्ही पोहोचायचंय आणि दुसरी टीम पन्हाळा पॅन्थर्स तुम्ही डाव्या हाताच्या पॅव्हिलियन मध्ये पोहोचायचंय. त्या ठिकाणून आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. संघाच्या ट्रान्स वाजतील आणि त्यानंतर मात्र एंट्री तुमची मैदानाच्या आतमध्ये होईल. खेळपट्टीवरती आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत, याची दक्षता घ्या. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. 3 ओव्हर 24 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरची समाप्ती 24 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. गिअर चेंज करावा लागेल आता देऊर टीमला अगदी आपण पाहतोय. खरं तर आक्रमकता स्फोटकता खूप महत्वाची असेल. 100 बनवायच्या 6 ओव्हरमध्ये 3 ओव्हरमध्ये 24 आल्यात. 18 चेंडूंचा खेळ अजून बाकी असेल. एक सूचना आहे फक्त, मी ज्या ठिकाणाहून समालोचन करतो ना, माझ्या उजव्या हाताला जे पॅव्हिलियन आहे त्या ठिकाणी प्रतापगड पॉवर संघ त्या ठिकाणाहून एंट्री करेल आणि या पन्हाळा पॅन्थर्स माझ्या बरोबर समोर जे पॅव्हिलियन आहे डगआउट आहे त्या ठिकाणी पन्हाळा पॅन्थर्स टीम सर्व खेळाडूंनी त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. चला विनंती आहे, फायनलची तयारी नक्कीच या ठिकाणी केली जाते. मैदानाच्या आतमध्येच आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. पंचवीस धाबा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. खरं तर आक्रमणाची गरज एका बाजूला थेऊर संघाला आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे.
26 लॉस ऑफ 3 विकेट. अगदी आपण पाहतोय. सूचना परत एकदा लक्षात घ्या. सत्तावीस धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती जारी आहे. फायनल मध्ये बाजी कोण मारणार, येणारा काळ येणारा वेळ नक्की सांगून जाईल. त्या अगोदर सेलिब्रिटी मॅच क्रिकेटच्या रसिक या ठिकाणी अनुभवतात, पाहतायत, आनंद घेत आहेत. थेऊर टीम अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना 13 चेंडू 73 धावांची गरज. सामना थोडासा लांब चाललाय. जब भी कठिनाई आती है तो कठिनाइयों को बताओ कि तुम कठिनाई से कितने कठिन हो. अप्परकट खेळलाय विलास सोनवणे. हा चौकार प्राप्त करताना पाहायला मिळत आहेत. संघाचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहेत. विलास हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या 31 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. 31 वरती अगदी आपण पाहतोय. हो, हा चेंडू अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला खेळून काढला. सिंगल प्राप्त केली जाते. थेऊर टीमचं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 32 वरती. 11 चेंडू आणि 68 धावा. 5वं षटक जारी आहे. मी ज्या ठिकाणी समालोचन करतोय उजव्या बाजूला बरोबर प्रतापगड पॉवर्स जे पॅव्हिलियन आहे, जो डगआउट एरिया आहे त्या ठिकाणाहून एंट्री करेल. आणि माझ्या बरोबर समोर जे पॅव्हिलियन आहे त्या ठिकाणाहून पन्हाळा पॅन्थर्स टीम एंट्री करेल. दोन्ही टीम आपले सगळे खेळाडू घेऊन त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. दोन्ही टीमसाठी सूचना आहेत. तुमची ट्रान्स वाजेल आणि त्यानंतर मात्र तुम्ही एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. प्रतापगड पॉवर्स आणि पन्हाळा पॅन्थर्स. तुमची ट्रान्स वाजल्यानंतर तुम्ही बरोबर मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. त्याच ठिकाणी आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. पुन्हा एकदा सिंगल घेतली जाते. 37 धावा धावफलकावरती. 9 चेंडू तब्बल 63 धावांची गरज. मॅच मधले रंग हळूहळू कमी नक्कीच होत चाललेले आहेत. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला अगदी आपण पाहतोय. मिड विकेट रेझम मध्ये शतरक्षक चेंडूवरती सिंगल त्या ठिकाणी मात्र येईल. विलास सोनवणे संघाचा कॅप्टन, संघाचा संघ नायक. यावेळेला विलास यांच्या बॅट मधून एक ताकदवान बलशाली षटकार येताना जो पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत हार मानायची नाही असा इरादा, असा निश्चय, असा प्रयत्न आणि एक शानदार षटकार विलास यांनी ठोकलाय. 44 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. फुलटॉस होता, मिड ऑफला अगदी आपण पाहतोय खेळून काढला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहील. पंचेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 5 ओव्हर 45. 6 चेंडू मध्ये आता अजून 55 बनवायच्यात. 6 चेंडू 55 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. चला झटपट खेळा, पटपट खेळा. विनंती आहे झेल निसटलाय त्या ठिकाणी. त्यानंतर मात्र धावा घेतल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय कोलवडी प्रीमियर लीग मध्ये आयोजकांच्या विनंतीला मान देऊन स्पर्धा कोलवडीमध्ये चालू आहे, परंतु शेजारीच असलेलं
केसनंगाव त्या ठिकाणाहून संघ उपस्थित झाला, थेऊरमधून संघ उपस्थित झाला आणि हा प्रेक्षणीय सामना संपन्न होताना पाहायला मिळतोय. या दोन्ही टीमचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे आमच्या तीनही आयोजकांकडून हे आभार व्यक्त असतील. सन्माननीय स्वप्नील उंद्रे, सन्माननीय दत्ता मरबेक आणि सन्माननीय महेश उंद्रे यांच्या माध्यमातून दोन्ही टीमचं हार्दिक आभार असतील. या प्रेक्षणीय सामन्यासाठी आपण उपस्थित झालात आणि बहरदार खेळ तुम्ही दाखवतायत. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. 49, 4 चेंडू 51 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. कव्हर पॉइंटला शतरक्षक चेंडूच्या खाली खेल झालाय. चला न्यू बॅटर ताबडतोब चला मैदानाच्या आतमध्ये. थेऊर टीम नवीन फलंदाज चला ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये. सूचना पुन्हा एकदा लक्षात घ्या. समोरच्या दिशेला बरोबर जे पॅव्हिलियन आहे, डगआउट एरिया आहे, त्या ठिकाणी पन्हाळा पॅन्थर्स हा संघ त्या ठिकाणाहून एंट्री करेल मैदानाच्या आतमध्ये. आणि प्रतापगड पॉवर्स माझ्या उजव्या हाताला जे पॅव्हिलियन आहे त्या ठिकाणाहून एंट्री करेल. याची दक्षता घ्यायची. आणखीन एक झेल, सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हरच्या दिशेला झेल त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. डबल आउट. आणि सामना संपलाय. केसनन टीमने या ठिकाणी अगदी आपण पाहतोय हा विजय 50 धावांनी विजय मिळवलाय. हार्दिक अभिनंदन केसनंद. आणि प्लेयर ऑफ द मॅच प्रदीप हरगुडे. प्रदीप, आपल्याला विनंती आहे, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातोय. प्रदीप हरगुडे, आपण या ठिकाणी यायचे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण आहात मॅन ऑफ द मॅच. प्रदीप हारगुटे, चला आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला.